नमस्कार, मी अक्षता. झणझणीत तडका यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला बटर चिकनची रेसिपी दाखवणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया रेसिपीला. बटर चिकन बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेले आहे. चिकनला मॅरिनेट करून घेणार आहे सर्वात पहिल्यांदा आपण. त्यासाठी मी इथे अर्धी वाटी दही घेतलेले आहेत आणि हे मसाले घेतलेले आहे. अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. आता आपण हे सर्व मसाले यामध्ये ऍड करून घेऊया. आता यामध्ये दही ऍड करून घेऊ. आता सर्व मस्त आपण असं हाताने मिक्स करून घेऊया एकत्र करून आणि याला 10 ते 15 मिनिटांसाठी आपण मॅरिनेट करायला ठेवूया. आता इथे मी बटर चिकनची ग्रेव्ही बनवण्यासाठी 5 ते 6 टोमॅटो घेतलेले आहे. 2 ते 3 कांदे कापून घेतलेले आहेत बारीक. थोडीशी कोथिंबीर घेतले, 1 इंच आलेचा तुकडा, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 2 मिरची घेतलेले आहेत. ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे पॅन मध्ये 2 चम्मच तेल टाकून घेते. दोन ते 3 चम्मच आपल्याला तेल टाकायचं आहे. त्यामध्ये 1 चम्मच जिरा ऍड करूया, 1 चक्री फूल, 1 तेजपत्ता, 2 मोठी इलायची, 3 ते 4 छोटी इलायची टाकून घेऊया. 1 इंच दालचिनीचा तुकडा टाकूया. आता ह्यात कांदे ऍड करून घेऊया. 2 मिरची, लसूण घालून घेऊ, अद्रक, सर्व एकत्र करून घेऊया. गॅसची फ्लेम आपल्याला फास्टच ठेवायची आहे. कांद्याला आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो ऍड करणार आहोत. तुम्ही बघू शकता कांदा असा छान परतून झालेला आहे. यामध्ये आपण आता टोमॅटो ऍड करून घेऊया. त्यासोबत मी इथे 10 ते 12 काजू घालून घेते. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ. टोमॅटो छान असे शिजण्यासाठी मी यामध्ये मीठ घालून घेते थोडंसं, जेणेकरून टोमॅटो छान असे आपले शिजेल. आता आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करून घ्यायची आहे आणि यावर मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि आपल्याला 10 मिनिटांसाठी ताट झाकून ठेवायचं आहे गॅस स्लो करून. छान अशी आपली ग्रेव्ही तयार होईल आणि मस्त असं टोमॅटो वगैरे शिजतील. तुम्ही बघू शकता कढईवरचं ताट मी काढलेलं आहे. मस्त कांदे आणि टोमॅटो छान असे शिजलेले आहेत. आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया. छान अशी आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया. ग्रेव्ही वाटताना आपण ही तेजपत्ता जो घातलेला होता तो काढून घेऊया साईडला आणि मस्त फाईन पेस्ट बनवून घेऊया ग्रेव्हीची. तुम्ही बघू शकता किती छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. अशी आपल्याला ग्रेव्ही वाटून घ्यायची आहे, एकदम फाईन पेस्ट बनवायची आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चम्मच बटर घालून घ्यायचं आहे. 3 ते 4 चम्मच तेल टाकून घेऊया. आता यामध्ये 1 चम्मच जिरा घालून घेऊ. 1 तेजपत्ता टाकून घेऊया. आता तयार झालेली ग्रेव्ही आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायची आहे. आता ही ग्रेव्ही आपण यामध्ये ऍड करून घेऊ. ग्रेव्हीला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. आता यामध्ये मी 1 चम्मच लाल मिरची पावडर ऍड करून घेते. 1 चम्मच लाल मिरची पावडर ऍड करूया आपण यामध्ये. अर्धा चम्मच गरम मसाला ऍड करू. आपल्याला 10 मिनिटं तरी ग्रेव्हीला आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण चिकन ऍड करून घेणार आहोत. आता हे मॅरिनेट केलेलं चिकन आपण ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊ. तुम्ही बघू शकता यामध्ये मी चिकन ऍड करून घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया.
आपण यावर 5 मिनिटासाठी ताट झाकून ठेवणार आहे। चिकनला मस्त पाणी सुटेल आणि सॉफ्ट जरा चिकन होतील। 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी ऍड करूया। गरम पाणी ऍड करून घेते। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करू। त्यासाठी ताट झाकून ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम करून आणि मग मस्त चिकन शिजून होतील आपले। तुम्ही बघू शकता किती छान असं बटर चिकन आपला रेडी झालेला आहे। यामध्ये मी थोडंसं बटर टाकून घेते आणि वरून फ्रेश क्रीम ऍड करते। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। बघा किती छान असं आपलं बटर चिकन रेडी झालेलं आहे। रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन आपण बनवलेलं होतं। एकदम मस्त क्रीमी स्ट्रक्चर आलेलं आहे। तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल। आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चॅनेलला जर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायला भेटतील। बाय बाय, थँक यू सो मच।